सुरुवात करू. ओके, थँक्यू एव्हरीबडी फॉर कमिंग. माझं नाव आहे निनाद कुलकर्णी, मी मिरज महाराष्ट्र, आणि मी आलो इथं 2019 आणि आता 6 वर्ष झाली मला इथे येऊन. आणि मी 1-2 ओपन माइक्स केले, तर मराठीमध्ये बोलून फार छान वाटतंय. मराठीमध्ये ओपन माइक करायची मजा वेगळीच आहे. मी आधी हिंदीमध्ये केले आणि इंग्लिश स्टाईल, आणि ते म्हणजे माझं कसं एक्स्ट्रीम हिंदी आहे, म्हणजे मराठमोळी हिंदी आणि एकदम मुंबईया हिंदी. तर म्हणजे एकदम यह वह वे वगैरे, नाहीतर क्या करताय बे वगैरे, त्यामुळे एकदम टोटल एक्स्ट्रीम्स. त्यामुळे आता मराठीमध्ये एकदम कम्युनिकेशन इझी वाटतंय, छान वाटतंय. आणि रिसेंटली मी आता 35 घुसलोय. 35 म्हणजे काय, 35 ते 40. सगळ्यांकडे बघून वाटतं की इधर सगळे पार झाले, त्याच्या 35 आहे. तर 35 ते 40 म्हणजे कसे माहितीये का, ही प्रत्येक वर्ष ही एक ग्रीफची स्टेज आहे. म्हणजे कसं, 35 एकदम कम्प्लीट झालं पहिलं वर्ष, 35 ते 36 डिनाय, 35 इज द न्यू 25, 30 इज द न्यू 20s. म्हणजे काय होत नाही आपल्याला आता, काय एज इज जस्ट अ नंबर वगैरे हे सगळं तेव्हा सुरू होतं. पण 1 वर्ष झालं की 36 ते 37 मध्ये तुम्ही पोहोचला की मग सगळ्या उठल्या मानदुखी, पाठदुखी, मसल दुखायला लागले, दरवाजा उघडताना अरे फीज काढताना पाठ दुखायला लागली, दरवाजा उघडताना मसल दुखायला लागले वगैरे, असं सगळं सुरू होतं. आणि आपल्याला खूप राग यायला लागतो, अरे काय व्हायला लागले हे, म्हणजे अँगर. की सेकंड स्टेज आहे ही अँगर वाली आहे, की आता काय म्हणजे काय व्हायला लागले, दिस इज न्यू. पण आपण जस्ट पुश थ्रू इट, किंवा काय होत नाही, काय नाही आपलं अजून, म्हणजे वी आर यंग, दिस अँड दॅट. पण मग पुढची स्टेज येते कुठली, बार्गेनिंग. बार्गेनिंग म्हणजे काय, की आता आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे की 1 वर्ष बाबा झालेलं आहे, या त्रासाला काहीतरी करायला पाहिजे. वी कॅनॉट जस्ट पुश थ्रू इट. मग आपले कायरोप्रॅक्टरची अपॉइंटमेंट वगैरे घेतो आपण, फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट घेतो, त्याच्यानंतर मसल एक्सरसाइज, प्रोटीन शेक वगैरे हे सगळं सुरू होतं. मसल एक्सरसाइज करायला पाहिजे, मग सकाळी नेक एक्सरसाइज असं वगैरे करणं सुरू होतं. मग तुम्ही पाठीचे कॅट आणि काव वगैरे हे सगळं ऐकलाच आहे सगळ्यांनी, ते सगळं सुरू होतं. मग आपण विफील की बाबा 1-2 वर्ष करून हे जाईल, कारण की आता कसं आहे, व्यायाम करतो, मसल वगैरे करतो आणि जाईल. पण मग 1 वर्ष अजून एक जातं, आणि मग नेक्स्ट स्टेज ऑफ दी डिप्रेशन. आपल्याला वाटायला लागतं की अरे 1 वर्ष मी हा व्यायाम केलाय, 1 वर्ष सगळं झालंय, काहीही फरक पडत नाही, अजूनही दररोज उठल्यावर मान दुखतेय, इतका म्हातारा झालो तुम्ही. आणि मग पुढच्या वर्षी अजून 1 वर्ष गेलं की किती 40 हिट होते, आणि मग फायनल स्टेज ऍक्सेप्टन्स, हो म्हातारा झालो तुम्ही. त्याच्यानंतर आपण ऍक्सेप्ट करतो की बाबा खरंच आता झालेलं आहे म्हातारपण. आणि टिपिकल मी 35ल्या ऍक्टिव्हिटीज करायला लागतो. म्हणजे मी अजून 35 म्हणजे 35च्या काकांटे क्रिकेट खेळायला सुरू केलं आफ्टर 10-15 इयर्स. की आता पैसे पण आहेत, बॅट बीट घेऊ शकतो. आणि मी असं हाफ पिच मधल्या एक टुर्नामेंट खेळलो, आणि मी अचानक 10-15 वर्षांनंतर खेळलो, आणि इतकं सुंदर खेळलो की मी मॅन ऑफ द टुर्नामेंट झालो. आणि आम्ही मॅच तर जिंकलो, ती म्हणजे टुर्नामेंट जिंकलो. मी एकदम उत्साह, कॉन्फिडन्स, म्हटलं आता हाफ पिच खेळलोय, फुल पिच पण खेळू शकतो. फुल पिच 35ल्या काकांना 4 लाखांना गोळा केलं, आणि आम्ही फुल पिच खेळायला लागलो. कॉन्फिडन्स एवढा जास्त होता माझा की म्हणलं आपण टुर्नामेंट खेळू ना, म्हणजे एक टुर्नामेंट जिंकलेलं आहे मी, अजून एक टुर्नामेंट खेळू. तर मग मी टुर्नामेंटमध्ये पण आम्ही नाव टाकलं टीमचं, आणि असेच 35ले काका घेऊन गेलो आम्ही. आणि पहिली मॅच कोणाबरोबर होती आमची, ब्रॅम्प्टनच्या पोरांबरोबर. आणि त्या ब्रॅम्प्टनची पोरं कशी असतात ती माहितीये ना, कालच आलेली असतात ती, म्हणजे अगदी कालच आलेली असतात. आज ट्रक ड्रायव्हरचं लायसन्स घेतलं आणि उद्या क्रिकेट खेळायला लागला. सकाळी ट्रक ड्रायव्हर, संध्याकाळी क्रिकेट प्लेअर. ट्रक ड्रायव्हर हे साईड जॉब असते, साईडची मेन क्रिकेट प्लेअर. असं तगडी एकदम असं लॉंग रनअप वगैरे घ्यायला गेले. पहिली मॅच त्यांच्याबरोबर आमचा कॅप्टन गेला पहिल्यांदा खेळायला, आणि तो असं एकदम लांब शोएब अख्तर टाईप कुठनं तरी पळत यायला लागलाय, आणि असं तगडा माणूस होता. मी म्हटलं बॉल तर फास्ट येणार आहे असं वाटायला लागलंय. तर मग तो कॅप्टन आपला म्हटला, पहिल्यापासून मी 7 ओव्हरची मॅच पहिल्यापासून धुवायला सुरू करणार आहे, म्हणजे 7 ओव्हरमध्ये रन्स होतील, डिफेंड करायला इझी होईल. पहिला बॉल त्रिफळा, बॅट फिरवली, त्रिफळा फुल. मी म्हटलं माझं कसं आहे, मी पहिल्यांदा टुर्नामेंट खेळतोय ते कॅनडात फुल पिच, म्हणजे मी डकवर आउट नाही होणार आहे, पहिल्या बॉलला आउट नाही होणार. त्यांनी मला पाठवलं पुढे जा म्हणून, ना आता तू जा. म्हटलं माणूस तगडा दिसतोय, आपण बॅटला बॉल लावायचा आणि 1 रन काढूया, मग पुढचं पुढे बघूया. तो यायला लागला असं लांबून, मी असं थांबलो होतो, जोरात यायला लागला, म्हणजे बॉल जोरात दिसते. मी आज फक्त एकच हे होतं की बॉल आला की टच व्हायला पाहिजे, आणि कसं तरी करून टच झालं, आणि गेला तिकडे 3रीकडे. म्हटलं चला 1 रन. मग 1 रन पळालो, माझं मिशन अकॉम्प्लिश, म्हणजे माझ्या
पण पुढच्या ओव्हरला मी परत आलो स्ट्राईक. अजून एक तगडा माणूस त्यांनी बोलवला होता. मग तो लांबूनच यायला लागला. म्हटलं बॅट्समन बरोबर माझ्या दुसऱ्या मी चर्चा केली. म्हटलं ऑफ साईडला कॉन्फिडन्स होता तेव्हा तरी सुद्धा थोडीशी गॅप आहे. एक कव्हर ड्राईव्ह मारला एवढा फास्ट मारतो की बॅटला बॉल लागला की 4 जाईल. तर काय म्हणतो लेगला आलं की इथं 2 रन मिळतील असं आमचं डिस्कशन गॅप वगैरे डिस्कस केली. आणि मग तो असं यायला लागला. थोडी भीती वाटत होती मला पण आता दाखवायची कुठं ना. मग थोडस जरा असं थांबलो मी जोरात. म्हटलं ऑफला आला की नुसतं एक मारू. तर त्यांनी जोरात पळत आला जोरात बॉल टाकला आणि ऑफलाच होता तो थोडासा. मी असं माझं स्ट्रोक कम्प्लीट व्हायच्या आधी किपरकडे बॉल आणि नुसतं असं वारा गेला. म्हणजे हे काय काय कुठं ठीक आहे जरा फास्ट टाकायला लागला बॉल. पुढचा बॉल काय करूया बॉल कसा येतोय बघूया. आणि बॉल आला की थोडं शॉर्ट मारूया काय आपले 1 रन झालेले आउट झालं तरी चालतंय. मग मी थांबलो. म्हटलं जरा बॉलकडे लक्ष द्या हे करूया. आणि बॉल आला आणि मी फिरवलं तर परत नुसता वारा नुसतं झुक एवढा नुसता आवाज होत होता. डायरेक्ट किपरकडे जात होता. मग मला जरा टेन्शन आलं की म्हटलं करायचं काय आता 1 रन काढून दुसऱ्याला देऊया नाही तर अवघड होईल कारण की 7 ओव्हरचीच मॅच आहे. पुढचा बॉल आला परत नुसता आवाज. त्याच्या पुढचा बॉल आला परत नुसता आवाज. बॅटला बॉल लागणं कनेक्शनच काही संबंधच नाही. आणि बहुतेक त्यांना कळालं होतं की याला खेळूया आपण त्यामुळे स्टंपवर टाकायला तयार नाही. मग मी इकडनं मला शिव्या पडायला लागल्या. 7 ओव्हरची मॅच तर ती 1 ओव्हर मी खेळलोय आणि 1 रन काढलेली आहे. मग ढोंगणाला घाम आला. म्हटलं आता जीवनात माझ्या पहिल्यांदा मला प्रश्न पडला की रन बिन जाऊ दे आउट कसं व्हायचं आता पुढचा माणूस कसा आणायचा आम्ही. मी म्हटलं कारण की नुसतं बॉल करतो म्हणतात यावेळेस माझं ती लगान मुवमेंट झालं. लगानमध्ये कसं कचरा ही बॉल मारना ही आहे तुमका कचरा ही बॉल तर आउट होणार आहे तुमको नाही तर पुढची बॉल तर अवघड आहे. मग मी म्हटलं जर आता आपण बॉलला टच करूया आणि काहीतरी